हो सर, आता मग ह्या कंडिशन आता लोकांचं म्हणणं काय की आता आपलं जे ठरलं नाही की 100% नुकसान नदी नाल्याच्या कडच्या लोकांना द्यायचं, पण आता बाकीच्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय, आमचं जरी शेत नदी नाल्याला नसलं तरी आज रोज आमच्या शेतात 100% नुकसान आहे, तुम्ही 100%. मॅडम आम्ही नदी काठचीच बोलायलो आम्ही. एक मिनिट थांब ना बेटा, मी बोलतो. एक काम कर ना, हे बा आपण इथे तलाठी आहो, इथलं नुकसान 100% झालेलं आहे. हो सर झालं. ऐक ना बेटा, तू कळून टाक ना तहसीलदारला की हे साहेब इथलं सगळं 100% नुकसान झालं आहे. ऐकून घ्या, साहेब घेतील नाही घेतील, यायचं उद्या कलेक्टर घेईल नाही घेईल, कलेक्टरचं मुख्यमंत्री ऐकल नाही ऐकल हे नंतरचा भाग आहे. आपण आज इथं ग्राउंडवर कोण आहे, तुम्ही आहे. तुम्ही आपला क्लिअर देऊ टाका की साहेब मयाच्यानं हे 60 आणि 50% करणं होईना, हे झालेलं आहे नुकसान एवढं, हे तुम्ही घ्या की नका घ्या. नंतर तर मी खातो ना बाई, आम्ही खातो ना, काय करायचं. मी काय म्हणायला लागलो, तुम्ही तलाठी किंवा ग्रामसेवक तुमचं काम आहे की या परिस्थिती इथं माझ्या गावामध्ये तुम्हाला दिलेल्या गावामध्ये काय झालेलं आहे कळून टाका. साहेब तुम्ही म्हणाले 50% घ्या 40% घ्या, मी कुठून घेऊ, तुम्ही माझ्या सगळं चला, मला माहित नाही, पण माझ्या गावामध्ये 100% नुकसान झालेलं आहे. भाई आपण इथं उभं टाकलो, आता जर तुम्ही या झाडाचा माप घेतला तर 10 फुटापासून पाणी गेलेलं आहे. 10 फुटापासून माय आपल्या कुठे शिल्लक राहील काय नाही. माय मी काय म्हणतो, नाही आदेश सर तुम्ही मी आता कलेक्टर साहेबांना सांगतो, मला काय म्हणायचं, तुम्ही काय स्वीकारायचे ते नंतरचा भाग. यांना ऍक्च्युअली जी परिस्थिती गावामध्ये आहे ते मांडू द्या, तुम्हाला त्यात अधिकार नाही काय म्हणायचं, त्यांनी मांडाव. तुम्हाला काय घ्यायचं ते मग आम्ही तुम्ही फावून घेऊ, काय घ्यायचं ते तुम्ही कसे घेत ना कसे करता ते आम्ही पाहतो, पण यांचं कर्तव्य आहे, यांना तुम्ही अजिबात तशा सूचना देऊ नका. यांना जे आहे तुमची परिस्थिती ते मांडा, आणि यांना काय घरातून कोणाला तुम्हाला नाही ना यांना नाही ना कोणाला द्यायचं नाही ना, सरकारला घरातून द्यायचं. आम्ही टॅक्स भरतो, तुम्ही सर्वसामान्य लोक टॅक्स भरतात, शेतकऱ्याला सुद्धा तुम्ही GST लावलेली आहे. काय फोकट काय कोणाला सोडायला का तुम्ही, आम्ही आमच्या हक्काचं मागायला का भीक मागणं झालं, कोणतं काय मागणं झालं. त्यामुळे यांनी याचं काम करू द्या, आणि यांना बिलकुल तुम्ही असं हे सूचना आताच्या आता काढा. मी कलेक्टर सुद्धा बोलतो. महत्वाचा प्रश्न आहे की फक्त एकच आहे, जे याद्या जे बनवल्या ते याद्या ग्रामपंचायतला लाव्या. गेल्या वेळेस काय झालं सर, साहेब एक मिनिट, गेल्या वेळेस काय झालं, हे आता सर्वे नंबर 113 सर्वे नंबर मधलं माझ्या आईचं नाव आलं नाही, आणि आम्हाला कोण्या पद्धतीने याद्या बनवल्या त्याच्यामध्ये आमचं नाव आहे का नाही याच्याकरता आम्हाला याद्या ग्रामपंचायतला किंवा तुमचा ग्रुप, त्या ग्रुपला आम्ही आमच्या याद्या चेक करीत, ते आम्ही याद्या चेक करीत, आमचे जर नसेल त्या यादीला नाव तर पुन्हा आम्ही डॉक्युमेंट देऊ किंवा मॅडमला आम्ही त्याच्याबद्दल सूचना करू. सरकारला देण्यापेक्षा हे तिथपर्यंत जायचा विषय नाही आहे. जर इथले लोक जर काम करत नसतील तर त्यांच्या हातून कसं काम करून घ्यायचं आहे ते आम्ही बघू, नक्की करून घेऊ. तेवढे काय दूध खिळे आहेत का, काय हागलं मुतलं जाऊन त्या कलेक्टरला सांगायचं काय, आम्ही यांच्या हाताला धरून काम करून घेऊ. नाही जर ऐकत असेल तर एखाद्या कानामागं वाजू, तो विषय नाही आहे. पण आजच्या घडीला मला असं वाटते की एखाद्या ठिकाणी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.